अजम निजोपरवेती गणना लघुचेतसाम उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. हे विश्व एक कुटुंब आहे. द होल वर्ल्ड ॲज वन फॅमिली. हे विचार विश्वात पहिल्यांदा या भारतीय परंपरेने मांडले. पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा उद्घोष केला की ही विश्वाची माझे घर अशी मती जायची स्थिर. समग्र विश्व एक कुटुंब आहे. एवढी विचारधारा घेऊन हे संत साहित्य वैदिक साहित्य जगाच्या समोर आज 21व्या शतकामध्ये अभेद्य रूपाने आहे. किती तेजस्विता आहे. याला खंडित करण्याकरता हजारो संस्कृतींनी प्रयत्न केले, हजारो माणसांनी प्रयत्न केले. अत्यंत घाणेरड्या विचारसरणीचे माणसं 700 वर्ष भारतावरती राज्य करतायत. 150 वर्ष पुढे त्याच दरम्यान इंग्रजांनी राज्य केलं. पण ते मंदिरं तोडत बसले. पण इंग्रज इतके धूर्त होते, यांनी आपले ग्रंथ चेंज करायला प्रयत्न केला. यांनी आपली संस्कृती कुठेतरी कमी लेखण्याचा प्रयत्न केला. या वैदिक सनातन परंपरेला छेद देण्याकरता इंग्रज फार मोठ्या पद्धतीने जबाबदारीने पुढे काम केलं. कारण ज्यावेळेस मॅक्युले ज्यावेळेस लंडनच्या पार्लमेंटमध्ये उभे आहेत 3 फेब्रुवारी 1835. मला हा संदर्भ देऊन थोडंसं गीता अलंकार नामज्ञानेश्वरीकडे लवकर यायचं आहे. कारण ह्या तत्त्वज्ञानाची योग्यता किती उच्च आहे आणि तिला कसं नष्ट करण्याचा मोठा प्रयत्न झाला. 3 फेब्रुवारी 1835 लंडनच्या पार्लमेंटमध्ये. लंडन माहिती ना कुठं आहे? आपल्या पंढरपूरच्या बाजूला. त्या लंडनच्या पार्लमेंटमध्ये तो उभा आहे आणि त्याला विचारण्यात आलं की भारतावरती अधिराज्य गाजवायचं असेल तर अशी कोणती योजना तुझ्याकडे आहे. एकाही क्षणाचा विलंब न करता त्या सत्पुरुषाने सांगितलं, जर भारताला गुलाम करायचं असेल, भारतावरती जर आपल्याला अधिराज्य गाजवायचं असेल तर भारताची एज्युकेशन सिस्टीम नष्ट करा, भारताची शिक्षण पद्धती नष्ट करा, भारताचं जी गुरुकुल पद्धती आहे ती नष्ट करा. किती गुरुकुल भारतात आहेत त्याचा आकडा साधारणतः तो बोलतोय 7 लाख गुरुकुल भारत देशामध्ये आहेत. म्हणजे गाव तेथे गुरुकुल ही संकल्पना त्या काळात पाहायला मिळाली. मग एवढ्या विलक्षणतेने हे गुरुकुल काय शिकवलं जातं गुरुकुलमध्ये, त्याचं वाक्य आहे की तो म्हटला अंतरिक्ष खगोल विज्ञान शिकवतात. भारतीय लोक इतके ग्रेट आहेत, इतके टॅलेंट आहेत जे आज त्यांना कळतंय. 1835 मध्ये तो म्हणतोय जे भारताला आज कळतंय ते आपल्याला कळायला 100 वर्ष जातील. एवढे भारतीय लोक पुढे आहेत. रविवारच्या दिवशी फक्त सांगळे बाबा रविवारच्या दिवशी बायबल शिकवल्या जायचं. 3% फक्त त्यांचा भूभाग साक्षर होता 1835ला. त्यावेळेस भारत 97% साक्षर होता. हे आपल्याला पुढे शिकवल्या गेल्या नाही. हे त्याचं डॉक्युमेंट्स आहे. तो बोलतोय की 97% भारत साक्षर आहे, एकही भिकारी नाही, सगळं तो बोलतोय. ढिगारे पडले सोन्याचे त्यांच्या घरामध्ये. इतक्या अनुषंगाने अंतरिक्ष खगोल विज्ञान शिकवले जाते. मग एवढा अंतरिक्ष खगोल, ते म्हटले जे ग्रह आहेत पृथ्वीच्या भोवती, जे नवग्रहाची योजना आहे ज्याच्यामध्ये राहू आणि केतू एक छाया आहे, नवग्रह एक आहेत, त्या ग्रहाच्या अनुषंगाने भारतीय लोक इतके टॅलेंट आहेत की त्यांनी सगळं लिखाण व्यवस्थित करून ठेवलेलं आहे. 1835 सोडून द्या, 2024 मध्ये आपण कॅलेंडर घेतलं किती रुपयाला? 35 रुपयाचं 50 रुपयाचं कॅलेंडर घेतलं. त्याच्यामध्ये चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे. पृथ्वी चंद्र आणि सूर्याच्या फिरण्याच्या अंदाजावरून चंद्रग्रहण सूर्यग्रहण तयार होतं. हे नासाला विचारा चंद्रग्रहण कधी आहे. नासाला 1 वर्ष तर त्यांच्या पप्पाला सुद्धा सांगता येत नाही अगोदर. त्यांनी आपल्याला वेळेत काढले म्हणून मला तसे थोडेसे शब्द वापरावे लागतात. ते का नाही सांगत आम्ही भारताचा अभ्यास केला. आत्ता मी काल संदर्भ वाचला. त्यांनी आत्ता मागच्या 4 महिन्यापूर्वी मान्य केलंय की खरोखर अंतरिक्षाचं संशोधन भारतीय लोकांनी व्यवस्थित पद्धतीने हजारो वर्षापूर्वी करून ठेवलंय. हे आत्ता नासाने मान्य केलंय. चंद्रयान 2 आपण सक्सेस केल्याच्या नंतर. मग त्यांनी चंद्रयान आपण जे ग्रहणाचं हे करतो, अरबो खरबो रुपये खर्च करून नासाने सांगितलेला ग्रहणाचा टाईम, नासाने सांगितलेला ग्रहणाचा मध्यकाळ, नासाने सांगितलेला ग्रहणाचा मोक्षकाळ ऑलरेडी 1 वर्ष अगोदर केवळ 20 रुपयाच्या कॅलेंडरमध्ये सांगून ठेवणारा जगातला सगळ्यात सायंटिफिक धर्म माझा वैदिक सत्य सनातन हिंदू धर्म हा विश्वातला सगळ्यात ग्रेट सायंटिफिक धर्म आहे. सगळ्यात ग्रेट आहे. जी गोष्ट तुम्हाला फुकट मिळणाऱ्या कॅलेंडरमध्ये, पंचांग ग्रेट आहे. 150 रुपयाचं पंचांग हे आज MBAच्या सिलेबसमध्ये असावं, इंजिनिअरिंगच्या सिलेबसमध्ये असावं, पण ते नाही.
टिंगलीचा विषय करून टाकला, ज्योतिषशास्त्र हे पंचांग वगैरे सगळं असा वेगळा विषय केला. चला या पाठीमागे अजून काय शिकवलं जातं. तुम्हाला स्वाभिमान वाटेल, जी गोष्ट तुम्हाला 20 रुपयाच्या कॅलेंडरमध्ये कळते ती त्यांना अरबो खरबो रुपये खर्च करावे लागतात. जगातले सायंटिफिक तुम्ही आहात का ते आहात, ही जरा स्वाभिमानाने पुढे आपण प्रस्थापित केली पाहिजे. स्थापत्यशास्त्र इतकं अद्भुत पद्धतीने शिकवलं जातं. ते म्हटले भारतीय लोक इतके ग्रेट आहेत, 2-2.5 हजार वर्षापूर्वी त्यांनी शिखराकडून काम सुरू केलं, खाली फाउंडेशनकडे घेऊन गेले. मी काय बोलतो लक्षात येत आहे ना. जरा लेण्या वगैरे जाऊन पहा तुम्ही अभ्यास, मग भारतीय असल्याचा स्वाभिमान जागृत होईल तुम्हाला. गेली 70 वर्षामध्ये हे नाही तो इतिहास आपल्यासमोर अभ्यासायला आला, चुकीचे संदर्भ आपल्यापर्यंत अभ्यासायला आले आणि एकाच वादात अडकून ठेवला आहे. फक्त मनुवाद कुठून आणला आणि कुठून अडकून ठेवला. त्याचा एक तज्ज्ञ व्यक्तीने सांगितलं की बाबा त्याच्यामध्ये की जो विल्यम हंटर्स, त्यांनी 18 वर्ष संस्कृतचा स्टडी केला आणि मनुस्मृतीमध्ये चुकीचे श्लोक टाकले आणि ती ईस्ट इंडिया कंपनीकडची प्रत आपल्या एका बुद्धिमान माणसाने वाचली. असा एक त्यांचा संदर्भ माझ्या श्रवणात आला की ते जे न शूद्राय मतीम दद्यात असं मनू महाराज म्हणू शकणार नाहीत, चुकीचे संदर्भ त्याच्यात आला असं त्यांचं म्हणणं आहे. सगळ्याच सुज्ञ व्यक्तींचं म्हणणं आहे, कारण इथं माझ्यासमोर अशी माणसं बसले आहेत, मला माझ्या बुद्धीचा निर्वाह द्यायचा नाही. ह्या सगळ्या अनुषंगाने वेदापासून त्यांनी काय शिकवलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काही नाही. एज्युकेशन सिस्टीम नष्ट करा. मला पुन्हा आपल्या ग्रंथाकडे यायचं आहे. इंडियन एज्युकेशन ॲक्ट नावाचा कायदा पारित केला आणि आपले गुरुकुलं नष्ट केले. 1860 पर्यंत एकही गुरुकुल भारत देशामध्ये ठेवलं नाही. आज 7 लाख पुस्तकं जर्मनमध्ये आहेत, मॅक्स मुलर घेऊन गेले. 60,000 पुस्तकं नासाकडे आहेत, ज्याच्यावर नासाने स्वतंत्र डिपार्टमेंट स्थापन केलं आहे. आज ती ग्रंथ जर तुम्हाला पाहायला जायचं असेल तर ती ग्रंथ पाहण्यासाठी तुम्हाला डॉलर मोजावे लागतात. हातात लावणं तर लांबच राहिलं, लांबून पाहण्याकरता तुम्हाला डॉलर मोजावे लागतात. मी 2014ला स्वामी रामदेव बाबाकडे संस्कृत टीचर म्हणून राहिलो. तिथं बृहद विमन शास्त्रम नावाचा ग्रंथ 3000 श्लोकाचा जो भारद्वाज ऋषींनी लिहिला. भारद्वाज ऋषींनी तो ग्रंथ लिहिला ज्याच्यावरती स्टडी करून शिवकर बापूजी तळपदे या मराठी माणसाने जगातलं पहिलं विमान 1896ला तयार केलं. तो ग्रंथ भारतात बोलवण्याकरता पतंजलीला 250 कोटी रुपये द्यावे लागले होते बाबा. त्याची मिरवणूक आम्ही त्यावेळेस तिथं काढली होती. विजय भटकर सर तिथं आले होते. 250 कोटी रुपये एक ग्रंथाकरता भारतात आणण्याकरता द्यावे लागतात. 7 लाख ग्रंथ आज आपल्या तिकडे आहेत, ज्याची आज आपल्याला नावंसुद्धा माहिती नाही. आपल्याला फक्त जॉनी यस एवढं शिकवलं आहे. आज सेटल हॉल युनिव्हर्सिटी अमेरिकेमध्ये भगवद्गीता शिकवल्या जाते. वेदापासूनचं हे दिव्य तत्त्वज्ञान भगवद्गीतेपर्यंत, भगवद्गीतेपासून मौली ज्ञानोबरायपर्यंत आणि मौली ज्ञानोबरायपासून अगदी महिपती महाराजांपर्यंत हे सगळं दिव्य तत्त्वज्ञानाचं लिखाण, चरित्रांचं सगळं लिखाण सगळं होत गेलं. एवढी तेजस्वी दिव्य परंपरा ज्या वारकरी संप्रदायाकडे एवढ्या ओव्या आहेत, काही हजारो अभंग आहेत, काही लाखो ओव्या आहेत. आज एवढा स्टडी आहे की एवढा सगळा स्टडी करणं, वाचणं आयुष्य पुरणार नाही, एवढं दिव्य तत्त्वज्ञान आहे. आजही आपल्या व्यासपीठाची काय अवस्था आहे महाराष्ट्रात हे आपणही पाहून घेऊ शकतो. एवढी दिव्य परंपरामध्ये त्यामध्ये भगवद्गीता फार उच्च आहे, फार ग्रेट आहे. म्हणजे मी तर म्हणेल भगवद्गीता तत्त्वज्ञानाच्या शिखरामध्ये आता जागतिक जेवढे विचारवंत झाले, जेवढे धर्म झाले, त्या सगळ्यांचे धर्मग्रंथ, त्या सगळ्यामध्ये भगवद्गीतेवरती सगळ्यात जास्त भाष्य झाली, सगळ्यात जास्त टीका झाल्या. एवढी भगवद्गीतेची दिव्यता महान आहे. वेदाचा सारांश उपनिषदामध्ये आला. उपनिषदाचा सारांश पुढे अगदी सगळ्या महाभारत आणि त्याच्या अंतर्गत पुढे भगवद्गीतेच्या तत्त्वज्ञानामध्ये तो प्रस्तुत झाला. एवढी दिव्यता भगवद्गीतेची आहे. म्हणजे तत्त्वज्ञानाच्या प्रांतामध्ये भगवद्गीता हे हिमालयाचं उत्तुंग हिमालय आहे, उत्तुंग शिखरच आहे. एवढी भगवद्गीतेची दिव्यता आहे. आणि त्या उत्तुंग शिखरावरचं नंदनवन म्हणजे माझ्या ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आहे. आणि त्या नंदनवनमध्ये फुललेली एक एक फूल म्हणजे एक एक ओवी आहे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, एक एक अलंकार तो आहे. भगवद्गीतेची दिव्यता विलक्षण आहे. भगवद्गीतेचं तत्वज्ञान विलक्षण आहे. बाहेरचे संदर्भ दिले की थोडंसं आपल्या लोकांना आवडायला छान वाटतं. रेग्युलरचे संदर्भ नेहमी आवडतात. कॅनडाचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी
भगवद्गीता ही कोणी एक स्त्री आहे, तिने अलंकार धारण केलाय, तो ज्ञानेश्वरी आहे असाही भाव घ्या. भगवद्गीता हे लगड आहे सोन्याची, तिचे माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी वेगवेगळे अलंकार केले असाही भाव घ्या. हे दोन्ही अनुषंगाने आपल्याला प्रवास करता येतील. कारण गीता ही किती विशेष आहे आणि ज्ञानेश्वरी किती दिव्य आहे, किती पुढची हे आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि भगवान श्रीकृष्ण वेगळे नाहीत अवताराच्या दृष्टीने, फक्त नाम मात्र वेगळे आहे. तत्त्वज्ञानाच्या प्रांतामध्ये आज जेवढे ग्रंथ आहेत, मला कधी कधी शंका येते, कारण मी लॉकडाऊनमध्ये बायबलही वाचलं आणि बाबा कुराणही वाचलं. ज्यावेळेस वाचत होतो माझी अवस्था मलाच माहिती होती. एवढे सुंदर ग्रंथ आहेत. आपली अवस्था सोडून द्या, भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष अमेरिकेच्या जवळचा देश कॅनडा, त्याची फार कुरामती करतोय तो भारताच्या बाबतीत, पण आता सरळ होईल आता, कारण आठवड्यात बराच बदल झाला आहे. हां, मग बदल इतका महत्त्वाचा आहे कारण एक फक्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बदलले तर बंगालमधल्या हिंदूंची अवस्था सळो की पळो झाली. कनेक्शन पाना काय ग्रेट आहे ते. आणि म्हणून आपल्या पंतप्रधान तिथं जाऊन लेक्चर द्यावे लागले, तेव्हा तिथली अवस्था बदलली. ती बदलणं गरजेचं होतं, कारण इकडे हिंदूंची अवस्था फार डेंजर झाली होती. भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष कॅनडाचे ट्रायडू ज्यांचं नाव, डॉक्टरनी सांगितलं फक्त तुम्ही 6 दिवस जगणार आहात. 6 दिवस जगणार आहात. गडबडून गेले, मृत्यूला घाबरले, इतके गडबडले. डॉक्टर करोडो रुपये तुमच्या चरणावरती ठेवतो, फक्त मला माझी मृत्यूची भीती जाईपर्यंत मला जिवंत ठेवा, साधारणतः 4-5 महिने मला जिवंत ठेवा. अचानक मृत्यू समोर आला, मी घाबरलोय. आणि तसं संत सोडले तर मृत्यूला न घाबरणारं कोण आहे? प्रमाण तुमच्या सगळ्यांच्या ज्ञात आहे. मृत्यूला घाबरले. इथं माऊली ज्ञानेश्वर महाराज बोलतात, अगं मर हा बोलून असं हाती. तिथं त्यांची अवस्था तशीच झाली ना. डॉक्टर म्हणते तुम्ही 6 दिवसात जाणार आहेत. एवढा मोठा प्रकांड माणूस, ज्याच्याकडे करोडो खरबोपती आहे, जो राष्ट्राध्यक्ष राहिला आहे कंटिन्यू, तो माणूस गडबडून गेला. डॉक्टर काही करा, फक्त मला थोड्या दिवस जिवंत ठेवा. डॉक्टर म्हटले, ह्या देशातला सगळ्यात तज्ज्ञ डॉक्टर म्हटले, मी सांगितलंय 1 मिनिटसुद्धा तुम्ही जाणार नाही, 7व्या दिवशी सुद्धा जाणार नाहीत, 6व्याच दिवशी तुमची डेट फिक्स आहे, तुम्ही लक्षामध्ये घ्या. काय करावं? काहीतरी धर्मचिंतन व्हावं. शेवटचे दिवस आले म्हणून बायबल वाचता समाधान झालं नाही, कुराण वाचता समाधान झालं नाही. 3ऱ्या दिवशी कोणीतरी सांगितलं भगवद्गीता वाचा. इंग्लिशचा अनुवाद भगवद्गीतेचा त्यांच्या हातामध्ये मिळाला आणि भगवद्गीता वाचायला प्रारंभ केला. ऐका, भगवद्गीतेची ताकद, भगवद्गीतेच्या शब्दातली दिव्यता. ज्यावेळेस त्यांनी भगवद्गीता वाचायला सुरुवात केली, कॅनडाचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष ट्रायडू भगवद्गीता वाचत केवळ फक्त आणि फक्त पहिला अध्याय वाचून 2ऱ्या अध्यायामध्ये आले. आणि आल्याच्या नंतर जन्म आणि मृत्यूच्या अनुषंगाने 2ऱ्या अध्यायाच्या प्रारंभीच काही श्लोक वाचण्यात आले. आत्मा जातही नाही, येतही नाही, न जायेते म्रियेते वा कदाचिन. त्याला शस्त्र कापू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही. नैनम छिंदंते शस्त्रांनी नैनंद हती पावका न चैनंकले द्यांते आपण शोषेते मारुता. मग हे लक्षात आलं, ज्यात तसे जेव्हा गेलाय त्याला पुन्हा यायचं आहे. हे लक्षात आलं त्यांच्या की मी शरीर नाही, मी तर आत्मस्वरूप आहे, मी आत्मा आहे, मी शरीर नाही. कारण शरीर जाणार आहे, नाशिवंत देह जाणार, असं हे शरीर जाणार आहे. भगवद्गीता सांगते मी तर अमर आहे, माझा एक फक्त प्रवास आहे. डेट इज द फुल स्टॉप बिटवीन लाईफ अँड रिबर्थ. ही गोष्ट लक्षात आल्याबरोबर त्यांनी इतका आनंद झाला, डोक्यावरती भगवद्गीता घेतली, गल्लीत नाचायला लागले आणि जगाला ओरडून सांगायला लागले की भगवद्गीता केवळ हिंदू धर्मापुरता मर्यादित नाही, अखिल मानव जातीचं दिव्य तत्वज्ञान सांगणारा विश्वातला पहिला ग्रंथ म्हणजे भगवद्गीता आहे. आता मला पुढची गंमत सांगू द्या. ते म्हटले एवढे दिव्य तत्वात भगवद्गीतेत तत्वज्ञान आहे. ज्या डॉक्टरांनी सांगितलं होतं तुम्ही 6 दिवस जगणार आहेत, भगवद्गीतेचा स्टडी आणि पारायण करायला लागल्याच्या नंतर, वाचायला लागल्याच्या नंतर इतके मोटिवेट झाले, इतके उत्साही झाले की जे राष्ट्राध्यक्ष 6 दिवसात जाणार होते ते तिथून पुढे 6 महिने जगले. ही माझ्या भगवद्गीतेची ताकद आहे, हे आपल्या तत्वज्ञानाची ताकद आहे. आणि ती भगवद्गीता आज बाहेरच्या देशात 254 युनिव्हर्सिटीमध्ये शिकवलं जाते. माझ्या मोबाईलमध्ये संदर्भ आहे. 254 युनिव्हर्सिटीजमध्ये शिकवलं जाते 40 देशातील.
अमेरिकेत पहिल्यांदा सुरुवात झाली 14 डिसेंबर 2008 अमेरिकेमध्ये सेटल हॉल युनिव्हर्सिटी. सगळ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि भगवद्गीता शिकण्याकरता त्यांनी पहिल्यांदा इतिहास झाला अमेरिकेमध्ये की भगवद्गीता शिकण्याकरता विद्यार्थी आंदोलन करत होते. आणि ज्यावेळेस भगवद्गीता शिकवायला सुरुवात केली पहिल्याच वर्षी 2008ला अमेरिकेसारख्या शहरामध्ये सेटल हॉल युनिव्हर्सिटीमध्ये 1128 विद्यार्थ्यांनी भगवद्गीता शिकण्याकरता ॲडमिशन घेतलं. 1128 विद्यार्थ्यांनी. एवढी दिव्यता भगवद्गीतेची आहे, एवढी विलक्षणता भगवद्गीतेमध्ये दडलेली आहे. ती भगवद्गीता त्यांनी कोर्समध्ये ॲड केली, सिलेबसमध्ये ॲड केली. भारताने भगवद्गीता कुठे ठेवली? इंडियानी भगवद्गीता कुठे ठेवली? भारताने नाही म्हणायची, मला इंडियानी म्हणायची. कुठे ठेवली? कोर्टामध्ये ठेवली. कशा करता? जे पंढरपूरची वारी करतात त्यांच्याकरता. मग कोर्टात कशा करता? जजला वाचण्याकरता. बरोबर. अशा हुशार सुरता पाहिजे. शपथ घेण्याकरता. माझं म्हणणं असं आहे, ते कोर्टातून काढा, कोर्समध्ये ॲड करा. तुम्हाला कोर्स स्थापन करायची गरजच पडणार नाही, एवढी दिव्यता भगवद्गीतेमध्ये आहे. कोर्टातून काढा आणि कोर्समध्ये ॲड करा. आज कोर्समध्ये नाही आहे भगवद्गीता. ती येऊ शकत नाही, कारण राज्यघटनेमधून एक तज्ज्ञ लेडी पंतप्रधानाने हिंदू शब्द बाहेर काढला आणि सर्व धर्मसमभाव शब्द त्याच्यात टाकून दिला. आणि जसा हिंदू शब्द बाहेर पडला तसं संस्कृत भाषा सिलेबसमधून गायब झाली, जी जगातली सगळ्यात सायंटिफिक लँग्वेज म्हणून त्याच्याकडे आता पाहायला गेले. नासाने सुद्धा तो निर्णय देऊन टाकला, कारण टॉकिंग कॉम्प्युटर 34ला सगळ्या राष्ट्राकडे येत आहे. आणि टॉकिंग कॉम्प्युटरशी संवाद करताना कोणती भाषा असावी, त्याकरता त्यांनी 22 भाषेवरती प्रयोग केला, पण एकही भाषा सक्सेस झाली नाही. कारण जसं बोललं जातं तसं उच्चारण नाही, आणि जसं उच्चारण तसं लिखाण नाही. आय नो म्हटल्याच्या नंतर कॉम्प्युटरने काय ॲक्सेप्ट करायचं? KNOW घ्यायचं का NO घ्यायचं? इथं गोंधळ सुरू झाला आहे. मग हे म्हटलं जगातली अशी कोणती भाषा की जी जशी बोलल्या जाते तसेच लिहिल्या जाते संस्कृतमध्ये? मग त्यांच्यात गोंधळ काय कमी आहे का? न्यूटरी आणि आपलं नेचर आणि फ्युचर म्हणायचं ते न्यूटरी आणि फ्युटरी म्हणावं, त्या ते कॉम्प्युटर ॲक्सेप्ट करेल. स्पेलिंग जसं आहे तसं उच्चाराला ॲक्सेप्ट. मग ते म्हणजे अशी कोणती भाषा आहे? संस्कृतवरती आले. मग लक्षात आलं की जगातला सगळ्यात कॉम्प्युटरला सक्सेसफुल लँग्वेज कोणती असेल तर ती संस्कृत भाषा आहे. आणि माझ्या मनाचं सांगत नाही, झी न्यूजला मी बातमी पाहिली होती. 102 अरब, म्हणजे आपण हिशोबच करत बसायचं फक्त. 102 अरब 78 करोड 50 लाख शब्द ज्या भाषेत आहे त्या वैदिक परंपरेतली दिव्य भाषा म्हणजे आपली संस्कृत भाषा. त्याचा स्क्रीनशॉट आहे माझ्याकडे. 102 अरब म्हणजे ते किती कोटीचा एक अरब? तुम्ही आता परवा प्रसाद घेतला ना काल्याचा, मग तेव्हाच हिशोब करत बस. एवढी दिव्यता. मला एवढी विलक्षणता भगवद्गीतेमध्ये आहे. भगवद्गीतेची सुरुवात 10 अक्षराने आहे, शेवट म या अक्षराने आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. ओ संजय, आफ्टर माय सन्स अँड द सन्स ऑफ पांडू असेंबल इन द प्लेस ऑफ पिलग्रिमेज ॲट कुरुक्षेत्र, डिझायरिंग टू फाईट व्हॉट दे डू किम अकुर्वत संजय. ह्या सगळ्या अनुषंगाने भाषेमुळं संप्रदायाचा प्रचार प्रसार रोखला नाही पाहिजे. कारण आता देहू संस्थांनी जर्मनमध्ये मेमध्ये कार्यक्रम ठेवला आहे. त्यांनी जर्मन भाषेमधून गाथा प्रदर्शित होते जर्मनमध्ये. तिथं जे आपले वक्ते लागणार आहेत त्यावेळेस पूज्य गेठे बाबांसारखेच तिथं माणसांची आवश्यकता पडणार आहे. आणि फॉरेनर लोक आपल्या तत्त्वज्ञानाकडे प्रचंड आकर्षित झालेले आहेत. याचं कारण ह्या सगळ्या अनुषंगाने. भगवद्गीतेची सुरुवात 10 अक्षराने आहे, शेवट म या अक्षराने आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थोधरा तत्र श्री विजयभूतीर ध्रुवा नितिर्मतीर मम. व्हेरीवर देर इज अ कृष्ण द मास्टर ऑफ ऑल मिस्टिक्स अँड व्हेरीवर देर इज अर्जुन देअर विल ऑल्सो सर्टन बी ऑपिलियन्स विक्टरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर अँड मॉरॅलिटी दॅट इज माय ओपिनियन. इति मतीर म हे माझं मत आहे. मनी शेवट आहे. मध्ये रचा विस्तार म्हणजे धर्मशब्दाचा विस्तार म्हणजे पूर्ण भगवद्गीता. जे अर्जुन विषाद योग, सांख्ययोग, कर्मयोग, ज्ञानकर्म संन्यास योग, कर्म संन्यास योग, पुढे आत्मसंयम योग, ज्ञानविज्ञान योग, पुढे अक्षरब्रह्म योग, राजविद्या राजगुह योग, विभूती योग, विश्वरूप दर्शन योग, भक्ती योग, क्षेत्र विभाग योग, गुणत्रय विभाग योग, पुरण पुरुषोत्तम योग, दैवासुर संपत्ती विभाग योग, श्रद्धात्रय विभाग योग आणि सगळ्या शेवटच्या मोक्ष संन्यास योग मध्ये सगळा विस्तार. मग कोणता धर्म भगवद्गीतेने सांगितला? माझे जेवढे प्रचलित धर्म आहेत, ख्रिश्चन असेल, सगळे वेगवेगळे झगडे, ते धर्म सांगितलं का? नाही. मग जसं आपण धनी सुरुवात पाहिली, मनी शेवट पाहिला, तसं सुरुवातीचं अजून एक अक्षर, 2 अक्षर घ्यायचं, 2 अक्षर घ्यायचे आणि शेवटचे 2 घ्यायचे.
सुरुवातीचे 2 अक्षर आहे धर्म आणि शेवटचे 2 अक्षर आहे मम. मम म्हणजे माझा, धर्म म्हणजे धर्म. माझा धर्म भगवद्गीतेने सांगितला. माझा धर्म म्हणजे जीवाचा धर्म. जीवाचा धर्म आहे त्याने ब्रह्मस्वरूप स्थितीला जाणं, आत्मस्वरूप स्थितीला जाणं. मी शरीर नाही, मी आत्मा आहे हे जाणणं जीवाचा खरा धर्म आहे. तो भगवद्गीतेने सांगितला आणि म्हणून भगवद्गीतेची दिव्यता एवढी विलक्षण आहे. ती भगवद्गीता म्हणजे एक सोन्याचं लगड आहे. त्याला पैलू पाडायचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. खूप पैलू पाहिलं. म्हणजे ज्ञानेश्वरीचा व्यासंग, ज्ञानेश्वरीची दिव्यता, ज्ञानेश्वरीची प्रगल्भता खूप विलक्षणतेने आहे. आणि काही राहून गेलेल्या गोष्टीसुद्धा पुढे सांगितलं. मला तर बाबांनी येता येता एक ओवी सांगितली. सूत्रे मणिगणा युव. सूत्र वेगळं आणि मणी वेगळा. माऊलीने खाली ओवी करताना तसं नाही केलं. ते म्हटले सोन्याचाच मणी आणि सोन्याचेच धागा. त्याच्यात इतर सूत्र मणी वेगळं न करता दोन्ही एकत्र. सुतपुत्रस्तथासौ असं 11व्या अध्यायात बोलल्या गेलं. पुढे माऊली सुतपुत्र नाही म्हटले, ते आगा सहस्र किरणांचा कुमरू. सुतपुत्र म्हणायच्या ऐवजी कर्णाला सूर्यपुत्र म्हटलं गेलं ना माऊलींकडून. त्याच्या योग्यतेची त्याला ओळख. इतक्या विलक्षणतेने दिव्य तत्वज्ञान माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये मांडलं. अमृतानुभवामध्ये आता उपायवन वसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, तिथं सुद्धा आहे व तंतू मंगळसूत्राच्या रूपाने अलंकाराचं वर्णन श्री गुरूंच्या अनुषंगाने माऊली ज्ञानेश्वर महाराज करतात. आणि म्हणून गीता आणि ज्ञानेश्वरी एवढी विलक्षण तत्वज्ञानाने भरलेली आहे. किती विलक्षणतेने भरलेली आहे. किती एक एक पद किती किती सगळ्या गोष्टीचं दिग्दर्शन करते. तरी पुत्र स्नेहे मोहितू, धृतराष्ट्राशे पुसतू संजय सांगे मातू कुरुक्षेत्रेची. तिथं डायरेक्ट श्लोक आणि लगेच उभी आहे. मग तिथं तरी शब्द मागे जरी असेल तर पुढे तरी येईल. मग तिथं धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र खाली लगेच तरी पुत्र स्नेहे मोहितू. मागे जरी कुठेतरी पाहिजे येत्तदरून नित्य संबंध असेल तर मागे जरी नाही पुढे तरी आलं. म्हणजे श्लोकाच्या अगोदरच्या वेळ सोडून द्या. श्लोकाच्या नंतर तरी पुत्रच नाही, तिथं पुत्रच नाही मोहितू माऊली बोलू शकत होते. मग तरी शब्दाने अलंकार कसा गुंपला गेला, किती किती विलक्षणता दिली. तरी शब्दाने अख्खं महाभारत कनेक्ट केलं. भर सभेमध्ये कुलवधू असणाऱ्या द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न माझा दुष्ट मुलगा करतोय हे बापाला माहिती आहे, तरी पुत्रच नाही मोहितू. मुलगा कीर्तनकार आहे, मुलगा भगवत भक्त आहे. वडील गावामध्ये स्वाभिमानाने चालतील ना हो, चालतीलच ना. यास मी माझं पहिलं कीर्तन माझ्या गावी केलं. माझं गाव अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुक्यात. तुम्ही कधी मढीकडे आला असाल, त्याच्या अलीकडे रुद्रेश्वर देवस्थान, जिथं नादभूमी सगळं तिथं. ज्यावेळेस मी पहिलं कीर्तन केलं, माझे वडील 2 तास त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. पण त्यांची इच्छा होती की एक मुलगा कीर्तनकार असावा. त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. मला हा विषय सांगायचा नाही. मुलगा व्रात्य आहे हे कळाल्याच्या नंतर, दुराचारी आहे हे कळाल्याच्या नंतर सुद्धा त्याच्याबद्दल स्नेह वाटत असेल, याचं कौतुक, याचं आश्चर्य माऊलींना वाटतंय. तरी पुत्र स्नेह मोहितू. लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न माझ्याच दुष्ट मुलाने केला हे माहिती असून धृतराष्ट्राला माऊलींना आश्चर्य वाटते, तरी पुत्रच नाही मोहितू. जे किती वेगवेगळ्या गोष्टींनी पुढे हा सगळा प्रवास. आणि म्हणून माऊलींची ज्ञानेश्वरी किती विलक्षण आहे. की ते 56 भाषेचा केला असे गौरव. हे एवढं विलक्षणतेने माऊली ज्ञानोबरांचं हे सगळं तत्त्वज्ञान माऊलींनी पुढे मांडलं. त्या अनुषंगाने सगळं 9033 जगाच्या समूर्ती दिल्या. 10व्या अध्यायात एवढ्या स्वाभिमानाने बोलले की मी आत्तापर्यंत वेदापासून आत्तापर्यंत शब्दाने पोहोचलाय. असं उदाहरण नाही म्हटले. शब्दाने पोहोचणं माहिती आहे ना, पोहोचणं. आत्तापर्यंत गुरु नसतील तर शिष्य पोहोचू शकत नाही, जागृत होऊ शकत नाही, स्वस्वरूप स्थितीला जाऊ शकत नाही. माऊली म्हणतात माझ्या शब्दात माझ्या गुरूंनी एवढी ताकद दिली की फक्त शब्दावरून बोटं फिरवा, तुम्ही त्या अवस्थेला जाऊ शकतात. ज्ञान होय अज्ञान शायसा वर या टिकेश.
आजही संप्रदायात अनेक मंडळी आहेत, फक्त बोटं फिरवत आहेत, भगवत साक्षात्कार अवस्थेपर्यंत गेले. एवढे त्या अक्षरातली ताकद आहे. शब्दाच्या राणी हिंडता, नायकीची फळल्या अक्षरांची वार्ता. ती ओवी तुम्ही पाहू. एवढ्या दिव्यतेने, एवढ्या भव्यतेने हे तत्त्वज्ञान, साक्षात ज्ञानोबर आहे, आपल्या जगाच्या हातात देत आहेत. म्हणून सगुण रूपाने ते ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्या हातात आहेत. आणि म्हणून भगवद्गीतेची एवढी उच्चता आहे आणि त्याला पाडलेले पैलू म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, एवढी विलक्षणता ज्ञानेश्वरीच्या सगळ्या अनुषंगाने. सायन्सच्या दृष्टीने जर आपण ज्ञानेश्वरीकडे पाहिलं तरीसुद्धा मोठमोठाले जागतिक तत्त्ववेत्ते, जागतिक शास्त्रज्ञ एका ओवीमध्ये गुंडाळलेले आहेत. आज तुम्ही सगळ्यात मोठा, सगळ्यांकडे मोबाईल आहे, नेट बंद असेल तर तुमचा सगळा कार्यक्रम बंद होतो. मग नेट, इंटरनेटच्या अनुषंगाने आज एवढं मोठं संशोधन झालं. सॅटेलाईटच्या माध्यमातून आपल्याला रेंज येते, नेटचा डाटा सुरू होतो. 11व्या अध्यायामध्ये मला वाटतं माऊली ज्ञानेश्वर महाराज बोलून ठेवतात, या विश्वाच्या वाकपटी लिहून निघाली किरीटीच्या कामाची. विश्व वाकपटावरती अर्जुन ही सगळी माहिती लिहून टाक. आजही तुम्ही विकिपीडियाला, गुगलला गेले तर सगळं विश्व वाकपटावरती आपल्याला माहिती येते. संदर्भ शास्त्रज्ञाला जे लागतात ते त्याच्यात ऑलरेडी आहेत. आईन्स्टाईनसारखे शास्त्रज्ञ एका ओवीमध्ये माऊलींनी गुंढाळावेत. केवढी दिव्यता आहे. पृथ्वी गोल असल्याचा आईन्स्टाईननी थेरी ऑफ रिलेटिव्हिटी मांडली. अथवा नावे हन जो रिगे तो थोडीचे रुख जाता देखे वेगे तो साचो करे जो पाहावं लागे तो रुख म्हणे आच. हे आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाचा अख्खा आईन्स्टाईन त्याच ओवीत गुंडाळले आपल्याला पाहायला मिळू शकतात. =MC² सूत्र मांडलं. एनर्जी नष्ट होत नाही, ती कन्व्हर्ट होते. हे त्यांनी भगवद्गीता वाचल्याच्या नंतरच आईन्स्टाईनला तो संदर्भ साकारला. कारण JK प्रधानांचं चरित्र वाचलं तर तो सगळा संदर्भ आहे की ते भगवद्गीता वाचत होते, संस्कृत बोलत होते. आईन्स्टाईन फक्त सांगत नव्हते. त्यांनी का सांगावं, आम्ही भगवद्गीता वाचत होतो. आम्ही ज्यांची टिपण बसवतोय त्यांचं गुरु म्हणून सांगत नाहीत, त्यांच्यासमोर ते बोलताना सुद्धा. तर ते आईन्स्टाईन का सांगतील मी भगवद्गीता आवडून, त्यांना त्यांचं पॅटर्न तयार केलं, त्यांना त्यांचं मोठं नाव करायचं. सगळे या सगळ्या अनुषंगाने मोठमोठाले संदर्भ ज्ञानेश्वरीमध्ये पाहायला मिळतात. एनर्जी नष्ट होत नाही, कन्वर्ट होत त्याची. दुसरा अध्याय सगळा त्याच्या अनुषंगाने आहे. चित्रपटाचा शोध असेल, पाण्याला स्पीड दिल्याच्या नंतर वीज निर्माण होते, त्या उदकाच्या न्यायाविषयी ही ओवी पाहून घ्या. एवढी विलक्षणता ज्ञानेश्वरीच्या सगळ्या, कोणत्याही एखादा सायन्सचा विद्यार्थी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करण्याकरता आला तर त्याच्यासमोर ते हे सगळ्या गोष्टी ठेवल्या जाऊ शकतात. एवढी दिव्यता ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आपल्या वैदिक सायन्समध्येच ते सगळे गोष्टी दडलेल्या आहेत. आणि म्हणून इतक्या विलक्षणतेने, इतक्या दिव्यतेने हे सगळं तत्त्वज्ञान जगाच्या समोर ती ठेवताना आपले ग्रंथ किती विलक्षण आहेत. एक संदर्भ देखतो आणि पुढचा विषय, समर्पित व्यक्ती जीवनात काय करू शकते. डॉक्टर बाबांचं जीवन जर पाहिलं, एक समर्पित सत्पुरुष काय करू शकतो. जसं जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेचं स्थापन करून आज हजारो कीर्तनकार, समर्पित कीर्तनकार संप्रदायाला दिले. समर्पित माणसाशिवाय आता टिकणं फार अवघड आहे. नाही तर आजही महाराष्ट्राची जी अवस्था आहे ना सध्या भारत देशाची, इतकी अवघड आहे. किती अवघड आहे म्हणजे तुमचं 2040ला टार्गेट फिक्स आहे. झेंडा हिरवा होणार हे पक्क आहे. ते 47 होतं, पण मला असं वाटतं ते 40लाच होणार आहे. 40ला काय, आत्ताच अजून येऊ द्या 5 वर्षांनी तुमची काय अवस्था होते ते जाऊ द्या. आत्ताच 20 तारखेला काय अवस्था आहे, 23ला हे तुम्ही तुमचं पाहत. वक्फ बोर्डने जेवढी आज पाकिस्तानमध्ये जागा आहे ना त्याच्या दुप्पट भारतात रिक्वायर करून ठेवली आता जागा. त्यांनी सत्पुरुष मला नाव द्यावं लागेल त्यांना, त्याला फक्त अगोदर कू लावून द्या, बाकी काय अडचण नाही. कायदा केला हो आणि बोर्ड हे केलं. मग सनातन बोर्ड का नाही केलं आपलं? काय स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जर सरदार वल्लभभाई पटेल असते ना, आज तुम्ही BMW ने वारीला आले असते, BMW ने आले असते. गेला टाईम. एकदा का संधी गेली. मग आपण बसायचं ना की यदा यदा धर्मसन ग्लानिर्भवती भारत. वाट बघितली ना तुम्ही, तुझ्या वाट बघण्यामध्ये अफगाण गेला, म्हणजे गंधार गेला, अफगाणिस्तान गेला, तिकडं पाकिस्तान वेगळा झाला. नशीब दुसऱ्या दिवशी 4 वाजता सही होणार होती आणि हैदराबादसुद्धा पाकिस्तानला जाणार होतं. गोळी घालावं लागलेलं होतं. नाही तर आम्ही, आमचा नगर जिल्हा आणि हे नांदेड, परभणी हे सगळं हैदराबाद संस्थांमध्ये होते. दुसऱ्या दिवशी जर एका सत्पुरुषांनी सही केली असते ना, आज आम्ही पाकिस्तानमध्ये असतो. 2 किलोमीटर रुंद आणि आसा पाकिस्तान तो हैदराबाद रोड
48ला द्यायचं ठरलं होतं, 47ला भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर. माझं बोलणं लक्षात येत आहे ना थोडंसं? हां, आता 47 सोडा, 40लाच भारताचा झेंडा हिरवा होणार आहे. मला तरी खरं वाटायला लागलंय थोडंसं. थोडंसं दडपण आहे आमच्या सगळ्यांच्याच मनावरती, नाही ना? जर थोडासा तुमच्या नाही म्हणण्याने मला आधार आला, होईल का नाही बाबा? नाही होणार ना? बट मार्ग सगळं वाटचाल तशीच चाललेली आहे. आणि आज आपण असं अडकलोय, म्हणजे अगदी उदाहरण देतो, कुठं अडकलं ते तुमच्या लक्षात येईल. वसाई महाराज, मी राजकीय भाष्य करत नाही, पंढरपूरसारखं तीर्थक्षेत्र आहे, पण जागृती करतो. कारण पंढरपूरमध्ये संत संमेलन झालं, त्याच्यातही सगळे विषय गेले. ते जर नाही झालं तर हे सगळं बंद होऊ शकेल, ही एवढी अवघड परिस्थिती येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे आता जसं संतांनी धर्मजागरणही केलं तसं हे करणं फार गरजेचं आहे. आपण अशी अवस्था झाली, सगळ्या वृक्षांनी आंदोलन केलं, म्हणजे मिटिंग घेतली. ते म्हटले आपल्याला मतदान करायचं. सगळे वृक्ष जंगलातले ते म्हटले मतदान कोणाला करायचंय? ते म्हटले आपल्याच जातीच्या माणसाला करायचं. ते म्हटले मग आपल्या जातीचा माणूस कोण आहे? ते म्हटले कुऱ्हाडीला जो दांडा आहे ना, तो आपल्या जातीचा आहे. तुम्ही एवढे गोड हसले, इथं तुम्ही काय ब्रह्मसूत्र सांगा एवढे गोड हसणार नाही. उपनिषदातले असं हसले गोड. पण ते म्हटले ते आपल्याला तोडणार आहे ना म्हणले. ते म्हटले तोडू द्या, पण तो आपल्या जातीचा आहे, दांडा आपल्या जातीचा आहे म्हटलं. सध्या ह्या सिच्युएशनमध्ये आपला अख्खा भारत अडकलेला आहे. ह्या सिच्युएशनमध्ये आपण अडकलेला आहे. आपण आपल्यावरती डिस्ट्रॉय हिंदुत्व म्हणून आज जवळजवळ 56 राष्ट्र टपलेले की हिंदुत्व कसं नष्ट होईल, त्यासाठी त्यांनी करोडो रुपये देऊन माणसं पेरले आहेत. म्हणजे विदेशातून 1400 कोटी सध्या यायला लागले. तर म्हणजे इथपर्यंत आपण जाऊन ठेपलोय. आपल्याला कळेनाच. आणि याच्यापुढे अगदी स्पष्टतेने बोलतो, मोदीजी आणि योगीजी आहेत तोपर्यंत ठीक आहे, पण त्याही माणसाला आपण रडवलेलं आहे. त्यामुळं भारताचे काय अवस्था होणार आहे हे अवघड चित्र डोळ्यासमोर आहे. कधी कधी इतकं अवघड वाटतं. 35 कोटी काय ते 50 कोटी तुमच्या उरात आहेत, जे तुमच्या एकाही गोष्टीला मानायला तयार नाही. सर्वधर्म समभावन सगळं त्यांनी झुगारून दिलेलं आहे. एकदा का त्यांच्या ताब्यात गेलं, संविधान फेकून दिलं की तुमचा कार्यक्रम संपला. मग जायचं कुठं? कुठं हिंदू राष्ट्र जाण्याकरता आपल्याला? कुठंच नाही. अवघड परिस्थिती आहे. आणि म्हणून मला एक संदर्भ त्या अनुषंगाने देऊन थांबायचं. गीता अलंकार नामज्ञानेश्वरी, एवढं मोठं, सगळ्यात मोठी कारागिरी. सोनं मिळणं खाणीमध्ये सोपं आहे, पण त्याला पैलू पाडून त्याला अलंकारात रूपांतरित करणं हे जगात सगळ्यात अवघड काम आहे. सगळ्यात अलंकार. पुन्हा दुसरी गोष्ट, जो अलंकार केला आहे तो नुसता अलंकार करून ठेवला आहे, त्यालाही महत्त्व नाही. त्याला धारण करणं तितक्या योग्यतेचा असतो. म्हणजे अगदी एखादा भिकारी आहे आणि करोडो रुपयाचा हिरा माणिक मातीचे माळ त्याच्या गळ्यात टाकली, शोभेल का हो? नाही. ती राजाच्या गळ्यात असेल तर शोभेल. म्हणून भगवद्गीता तितक्या उच्चतेची आहे आणि त्याच्यावरती भाष्य केलेलं सुद्धा तितक्याच उच्चतेचं आहे. म्हणून गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी पुढे प्रगट केली. हा नामदेव महाराजांचा अभंग फार गोड आहे आणि म्हणून ती एक तरी ओवी अनुभवावी या अनुषंगाने एवढं सगळं सुंदर कार्य करतात. सगळ्यांनी सगळे कार्य केले तर हे सगळ्या गोष्टी टिकून राहतील. आणि म्हणून याच अनुषंगाने माझं भाग्य की मला पांडुरंगाच्या पवित्र दरबारामध्ये कार्तिकी वारीच्या निमित्ताने तुमच्यासमोर ती 2 शब्द पांडुरंगाच्या चरणारविंदी समर्पित करण्याचं सद्भाग्य. महायोगपीठे हे या पीठामध्ये आपण सगळेजण उपस्थित आहोत. आपलं भाग्य आहे आज उद्या परवा. आणि त्या अनुषंगाने कार्तिक यात्रेचा हा उत्सव, त्यामध्ये आपण सगळेजण आलेले वारकरी सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो.